नमस्कार मंडळी, मी प्रथमेश आंबेकर, आपला कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओ आणि सुंदर अशा व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे। मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, गणपतीचे सण आपल्या कोकणामध्ये किंवा पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये चालू आहेत, आनंदाने चालू आहेत। तसंच आपल्या कोकणामध्ये सर्वात मोठा सण असतो तो आपला गणेश उत्सव। आणि मंडळी, गणेश उत्सव चालू असतानाच आज यावर्षी खरं तर 3 वर्षांनंतर ह्या वर्षी वंशाचे कार्यक्रम आहेत, ज्यांचे नवीन लग्न झालेले व्यक्तींचे ना आज जर वंसा झाला ना, तर इथून पुढे कंटिन्यू असा आपला देवीचा जो वंसा करतात ना दरवर्षी, तर तो इथून पुढे वाण द्यायचा वंसा चालू असतो। खरं तर हा आजचा जसा वंसा आहे ना, तो 3 वर्षानंतर येतो आणि दरवर्षीप्रमाणे आपला गौरी माता येते की वंसा असतो ना दुसऱ्या दिवशी, तर तो वंसा चालूच असतो। तसंच बहिणीचं लग्न झालेलं होतं, तर आज तिचं वंशाचा कार्यक्रम आहे। तर कोकणामध्ये वंसा कशा प्रकारे करतात ना, आणि त्याची महत्त्व काय आहे, त्याची माहिती काय असते ती आपल्या ब्लॉगद्वारे सगळ्यांना माहिती पडेल। तर मंडळी, चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला मंडळी, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा।
ही आमची मुलगी प्रतिज्ञा प्रकाश आंबोकर आमची मुलगी, पण आम्ही प्रतिज्ञा प्रसाद पेवेकर यांना आम्ही दिलेली आहे. तर तिचा लग्न आदल्या वर्षी झाला. गेल्या वर्षी वंशाचाही नव्हता, पूर्वा नव्हत्या, तर आता या वर्षी पूर्वा आलाय. 1 वर्ष आड करून पूर्वा येतात 3ऱ्या वर्षी. तर मग तिचा वंसा राहिलेला, तो आता आम्ही तिचा वंसा केलेला आहे. तर पहिला वंसा म्हणजे 5 सुपानीच करायला लागतो. 5 सुप किंवा सगळी फळं वगैरे, नारळ, ओटी, अगरबत्ती असे सगळं तांदळाने भरायचं आपण, हळद पिंजर वगैरे लावून. आणि तिच्या औषध हे सगळी सुप आम्ही भरून घेतलेली आहेत. तर ही सुप आहेत ना, अशी फळं वगैरे टाकून ठेवून तिथे, म्हणजे ती फळं काय काय लागतात ती जरा सांगा. फळं पहिली केळी, सफरचंद, मोसंबी, डाळिंब, हे काय पेरू पेर आहे. त्याच्यानंतर ओटीचा सामान, खण, ओटीचं सामान, खारका, बदामा, सुपारी, हळकुंडा, नारळ, पानाचा इडा. आणि मग त्याच्यावरती आमच्याकडे काकडीची पानं घेतात. त्या काकडीच्या पानावर खावचा पान लावून त्याच्यावर वडे ठेवायचे. वडे ठेवल्याच्या नंतर आधी सुपामध्ये आम्ही कणा भरतो. कणा भरल्याच्या नंतर मग ही सुप आम्ही पानं 5 पानं भरतो वंशामध्ये. अगरबत्ती लावतो. त्याच्यानंतर तिलाची फुलं किंवा नंतर मग त्याला मी हळद कुंकू वगैरे लावून दुर्वा, तिरडा, सोनवेल हे सगळं काय भरतो. आणि नंतर मग आम्ही त्या आमचा देव असतो त्या देवाला 5 सुपानी पूजा वगैरे करून 5 सुपानी वंसायला, म्हणजे अशा रीतीने हा आपला वंशाचा जो सूप असतो ना तो भरला जातो. त्यानंतर आपला जो नवीन व्यक्ती असेल लग्न झालेली, तर त्याचा पहिला वंशाचा कार्यक्रम असा साजरा केला जातो कोकणामध्ये. खास करून पूर्वा लागल्यावरतीच. आणि इथून पुढे मला वाटतं की नवरा नवी वाण घ्यायला सुरुवात होते. नवीन वंसा झाल्याच्या नंतर 2ऱ्या वर्षापासून त्यांना वंसाची सुरुवात. ओके. तर खास करून आता ही माझी बहीण आहे, तर मागच्या वर्षी आपण लग्नाचा व्हिडिओ पण दिला होता, टाकला होता आपल्या चॅनलवरती. आणि हा खास करून बारच्या नंतरचा कार्यक्रम, आपल्या गणपतीमध्ये येणारा हा वंशाचा कार्यक्रम आपल्या चॅनलवरती हा पहिल्यांदाच जातोय. तर कोकणामध्ये गणपती उत्सवामध्ये हा वंसा जो असतो तर तो कशाप्रमाणे साजरा केला जातो हा आपल्या ब्लॉगद्वारे आपल्याला समजावण्याचा एक प्रयत्न करतोय मी. तर आता हा सूप वगैरे घेऊन झालेला आहे आणि आता हा गौरीच्या पुढ्यामध्ये द्यायचा आहे, होय ना. आणि इथून पुढे मग काय होणार की एक आपल्या देवाजवळ एक सूप देणार, त्यानंतर गौरीला ओसणार, त्यानंतर मग सासर घरी. पहिला गौरीचा वाण, घरच्या देवाचा, माहेरच्या वाण सुपाचा. नंतर मग तो एक सूप तिचे पप्पा असतात त्यांना तो द्यायचा असतो. बरोबर. पप्पाने देऊन तिच्या मिस्टरांना द्यायचा. आणि मध्ये कुठे आपल्याला जर आजोळी एक सूप ठेवायचा आहे, मुलीच्या आजोळी ठेवायचा, म्हणजे मामाच्या घरी एक ठेवायचा. आणि आपली माहेरची गौर असते तिथे एक सूप ठेवायचा. त्याच्यानंतर तिनं तिच्या सासरी जाऊन तिच्या सासरच्या गौरीशी तो सूप ठेवायचा. बरोबर. तर अशी आमच्या कोकणात आहे ना गणेशोत्सवाची लगबग तयार असते. आणि त्या सणांमध्ये हा जो येणारा आपला वंसा हा एक कार्यक्रम असतो. त्याप्रमाणे आता दुसरी गोष्ट म्हणजे आता हा सूप आपण देवीच्या आपल्या गौरीशी न्यायचे, सुरेश बाबुराव आंबोकर. तर आपण आता देवीजवळ जाऊया. त्या गौरीच्या चरणाची हा सूप ठेवणार आहेत. ती आमची वडील गौर आहे. वडील गौरीशी आम्ही हा सूप ठेवतोय. बरोबर. आपण बाहेर जो नेतोय ना सूप देवीजवळ, तर जरा झाकूनच नेऊया, ओपन न्यायचा नसतो. मी खास करून ही पद्धतच आहे, डोक्यावरनं नवरीने डोक्यावरूनच न्यायला पाहिजे. तर बाकीचे पण सूप इकडे आलेले आहेत. आता आपला वडीलधारी जी गौर आहे ना, तर तिथं आपण सूप घेऊन चाललोय. आणि वाडीतले सगळे सूप जे आहेत तिथं आता गोळा झालेत.
गौर आहे किंवा आपला देव आहे, हा पहिला आपला एकत्र कुटुंबाचा आपला देव, पहिला सुरुवात जुनापासून एक कुटुंब आपलं जे आहे ते. नंतर मग आपले आजोबा पंजोबा होते, त्यांनी मग नंतर ते वेगळे वेगळे देव केले ते. आता असं पहिले आपली ही एकच गौर होती, तर त्या गौरीसाठी तो आली सदा तुझा वसा द्या ठेवायला, तो वसा ठेव, मी आडच लावतो, तू ठेव पहिला. नक्कीच आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला समजलं असेल की कोकणात कशा प्रकारे हा वौसा केला जातो. तर मंडळी ना आपला हा व्हिडिओ आपण इथेच एंड करतो आहे. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला मंडळी, बाय बाय.